नमस्कार. स्मिता पाध्ये शॉर्ट्स व्हॉईस आणि व्हर्सेस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. हो, आजपासून म्हणजे 2 मे 2026 मी याही चॅनलचं नाव बदलते आहे. तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून सांगते, आपली 2 चॅनल आहेत. एक स्मिता मनोज पाध्ये फन अँड मस्ती जे होतं ते आता बदललं आहे स्मिता मनोज पाध्ये द ॲक्टर्स जर्नी. तो चॅनल कृपया बघा, त्यालाही तुमचं प्रेम, सहकार्य आणि सबस्क्रिप्शन करा. आणि हा जो दुसरा चॅनल आहे तो आहे स्मिता पाध्ये शॉर्ट्स लिटरेचर. हो, इतक्यातच मी नाव बदललेलं, मी परत एकदा नाव बदलते आहे. थोडे माझ्या आयुष्यात जे काही विचार मी करते, जे काही माझं काम चालू आहे, त्या हिशोबाने म्हटलं कंटेंट आपण टाकूया. तर ह्या चॅनलचं नाव ठेवलं आहे व्हॉईस अँड व्हर्सेस. व्हर्सेस म्हणजे VERACS, व्हॉईस आपला आवाज. तर अभिनयाच्या क्षेत्रातलाच हा एक भाग आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही डबिंग, व्हॉईस ओव्हर्स हे सगळं तुम्ही करू शकता. तर व्हॉईस आणि व्हॉईस व्हर्सेसमध्ये मी साधारण आपल्याला वाचन आणि कविता वाचन किंवा तुमचे गोष्टी आणि व्हॉईस मॉड्युलेशन कसं असतं, म्हणजे एखाद्या भूमिकेसाठी तुम्ही व्हॉईसचे जे वेगवेगळे टप्पे असतात, जे आपण नाटक, आता उदाहरण द्यायचं झालं, मी घाबरलेला आवाज, प्रेमातील आवाज आणि शब्दफेक, हे जे सगळं आहे, म्हणजे नाटक बघताना आपण कसं करायचं, तसं आता सगळेच सुज्ञ आहेत. म्हणजे आजकाल अभिनय ॲक्टिंगमध्ये ॲक्टर बरोबरीनेच प्रेक्षक वर्गसुद्धा इतका जाणता आहे की त्यांनाही समजतं की अरे इथे असं असतं तर अजून छान झालं असतं किंवा असं असायला हवं. तर आम्ही याला त्यांच्याकडनं सुद्धा सजेशन्स येतात आणि जे खरंच विचार करण्यासारखे असतात. त्यामुळे या विषयाला जास्त खोल न जाता मला इतकंच सांगायचं आहे की व्हॉईस आणि व्हॉइसेसमध्ये व्हॉईस मॉड्युलेशन यावर माझं थोडेसे छोटे छोटे व्हिडिओ असतील. मी काही मोठी तज्ज्ञ नाही आहे या विषयात, पण माझा जो अनुभव या क्षेत्रामध्ये आहे तो व्हिडिओद्वारे मी सर्वांसमोर सांगण्याचा मी प्रयत्न करीन. याने होईल असं की मलाही समाधान होईल की माझ्याकडे जे कलागुण आहेत ते कदाचित थोड्याफार प्रमाणात मी शेअर करू शकेन. त्याचा जर कोणाला उपयोग झाला आणि जर हे काही बाकीची मंडळी पाहत असतील तर त्यांना जर माझं काम थोडे त्यांच्या पर्यंत ते उतरत असेल तर मलाही कुठेतरी संधी मिळू शकेल, या उद्देशाने सुद्धा हा मी व्हिडिओ करीत आहे. तर विन विन सिच्युएशन आहे. आपण सगळ्यांनी मिळून या माझ्या उपक्रमामध्ये आत्तापर्यंत जसं सहकार्य दिलं तसंच सहकार्य देत राहा. आणि आज एखादी अ, एक छोटंसं व्हॉईस ओव्हर करू असं मी म्हणते आहे. आणि विषय आहे पोहे. तर आता पोहे म्हटलं की किती साधा विषय. पोहे, हो, म्हणजे आपण जे पोहे नाश्त्याला खातो ते पोहे. ओके. तर त्यावर मी एक छोटंसं लिखाण केलं आहे. तर पोहे. आपल्यासमोर जेव्हा गरमागरम पोह्याची प्लेट येते, म्हणजे कशी? तर लुसलुशीत, गरम, छान स्वादिष्ट. त्यावर पेरलेली ती बारीक शेव, गार चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरं आणि लिंबूरस. आलं ना तोंडाला पाणी? तर हे आपले जे मराठी पदार्थ आहेत, त्याच विषयी हा पोहे हा पदार्थ. तर पोहे जे आहेत ते किती पिढ्यांपासून आहेत मला तरी कल्पना नाही. पण मी जी लहानाची मोठी झाले ते पोहे खाऊनच. म्हणजे आजतागायत पोहे हा एक नाश्त्याचा चटकन होणारा आणि स्वादिष्ट पदार्थ आणि मराठी माणसांचा अगदी हक्काचा आणि आपलासा असा हा पदार्थ. म्हणजे कोण पाहुणे आले तर टाक गं पोहे. आता कोण कोण म्हणतं की काय मग चहा पोह्याचा कार्यक्रम कधी करायचा? याचा अर्थ काय? तर बघण्याचा कार्यक्रम कधी करायचा? म्हणजे पोह्याचा आणि काही घटना, काही किस्से आणि काही आठवणी याच्याशी जुडलेल्या विषयांशी दडलेला हा पदार्थ म्हणजे पोहे. तर पोहे हा किती जुना आहे. आणि मी लहानाची मोठी होत असताना मी जेव्हा बनवायला सुरुवात केली तर पोहे बनवताना माझ्या गुठल्या व्हायच्या. ते आजता काय ते पोहे जरा छान होतात, बरे होतात, ह्याचाही प्रवास मला आठवतो. तर पोहे पोहे म्हणजे आपल्या आयुष्याशी सुद्धा निगडीत आहे. आता पोहे चवदार होण्यासाठी
जसं समतोल लागतो, एक अंदाज लागतो कांद्याचा, एक अंदाज लागतो फोडणीचा, एक अंदाज लागतो प्रमाणाचा आणि त्याची चव वाढवण्यासाठी जी आपण चिरलेली कोथिंबीर घालतो, बारीक शेव घालतो किंवा ओले खोबरे घालतो, लिंबू रस घालतो, त्याप्रमाणे आयुष्यामध्ये सुद्धा आयुष्य चवदार व्हावं यासाठी आपण पोह्यांप्रमाणेच आपले विचार, आपलं मन, आपलं अचूक विचार करण्याची पद्धत ह्याचा जर विचार केला तर आयुष्यही खमंग आणि स्वादिष्ट होऊ शकतं. हो ना? तर हा एक प्रपंच होता पोह्यांसाठी, की तुम्ही एखादा विषय घेतल्यानंतर तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमचं व्हॉईस ठेवता. आता एखादा गंभीर विषय असेल, तर तुम्ही ह्या स्केलवर नाही बोलणार. तुमची स्केल थोडीशी खालची असेल किंवा नम्र असेल. ओके. तर एखादी घटना खरं सांगायचं तर शेअर करायला हरकत नाही. पण इतक्यातच आमच्या माहितीतली कोणाच्या तरी अ, देवाज्ञा झाली आणि तर आपण जातो. तर आपण जरा नम्रपणे बोलतो. हे उदाहरणासाठी मी सांगते. तर हे व्हॉईस आणि व्हर्सेस अशा प्रकारचे विषय मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा पोह्याचा विषय तुम्हाला कसा वाटला? पण पोह्यावर कोण काय असं लिहू शकतं किंवा विचार करू शकतं, करूच शकतो. पण विचार करताना मी माझ्या मनात जे विचार आले ते मी लिहून काढले आणि एक छोटंसं म्हटलं बोलूया या विषयावर. म्हणून हा पोहे. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या ह्या चॅनलला सहकार्य देत आलात. यापुढे सुद्धा असंच सहकार्य द्या. वेळ मिळेल तेव्हा मी तुमच्यासमोर असेच काही छोटे छोटे धडे घेऊन येईनच, जे माझ्या अनुभवातून असेल. मी कुठून कोणाचं ऐकून किंवा नाही. जे मला अनुभवलं, जे मी करत आले आहे, त्यातलेच काही अनुभव तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओला तुम्ही असंच सबस्क्राईब करा. ज्यांनी नसेल केलं, सहकार्य करा, प्रेम द्या आणि आपलं चॅनल असंच ग्रो होत राहो हीच तुम्हा सर्वांना प्रार्थना आहे. खूप खूप धन्यवाद.